ही नेटची नऊवारी शिवायला आलेली होती. त्याचं ब्लाऊज आणि कमरपट्टा. ब्लाऊजच्या बॅक साईडला ते लहान मुलीचं नाव टाकायचं होतं आणि कमरपट्ट्यावर मामाची करवली असं लिहायचं होतं. तर ब्लाऊजसाठी मी काय केलं की नेटवरती त्यांना मुलीचं नाव हवं होतं. आरी वर्क कॉस्टली जातं म्हणून गोटापट्टीचं नाव करायचं ठरवलं. त्यांनीच मला ऑप्शन दिला की तुम्ही लेस कुठल्या तरी लेसने तुम्ही नाव लिहून द्या मला. तर मी पेपरवर तिचं नाव लिहिलं, त्यावरती नेट ठेवलं आणि ज्या नाव दिसतंय त्यावरती गोटापट्टी अशा पद्धतीने फिरवून फिरवून लावून घेतली. तुम्ही लेसचा पण उपयोग करू शकता. हे खूप सोपं होतं आणि याची कॉस्ट पण कमी पडते आणि आपल्याला शिवायला पण सोपं पडतं. आणि अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी तयार करून घेतलं. कमरपट्ट्यावरती जे नाव होतं ते त्यांनीच मला दिलं होतं, रेडीमेड आणलेलं होतं त्यांनी. तर ते चिकटवण्यासाठी मी काय केलं, ही जी फ्युजिबल टेप असते ती ठेवून घेतली उलट्या नावावरती. त्यावर नेट ठेवलं आणि मग प्रेस फिरवली, ज्यामुळे काय झालं की ते नाव नेटला चिकटून गेलं. आणि मग मी सॅटिनचा कपडा ठेवून कमरपट्टा रेडी करून घेतलेला आहे.